धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे नागेश्वर येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे 47वे वार्षिक अधिवेशन शिरपूर तालुक्यातील नागेश्वर मंदिराच्या परिसरात धुळे जिल्हा ग्रंथालय संघ आणि कै आबासो द पाटील सार्वजनिक वाचनालय तोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते। यावेळी मंदिर परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून वार्षिक अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली। HR पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM पाटील ग्रंथालयाचे महत्व विषय व्याख्यानात म्हणाले की थोर समाजसुधारक महात्मा फुले हे ग्रंथाच्या संपर्कात आले नसते तर ते घडले नसते। त्यांच्या सारखे अनेक महान सुधारक ग्रंथामुळे घडले आहे असे मत मांडले। यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी हे प्रमुख होते। प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कुटवाल पावरा, राज्य ग्रंथालय संघाचे संचालक अनिल सोनवणे, तोंडेचे लोकनियुक्त सरपंच राहुल चौधरी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे संचालक डॉक्टर राहुल महिरे, विकास चेअरमन अनिल पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश पाटील, ग्रंथमित्र RO पाटील, तोंडेचे पोलीस पाटील छोटूलाल पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष महेंद्र जाधव, प्रमुख कार्यवाह रोहिदास हाके, कार्याध्यक्ष राजसिंग देशमुख, सहकार्यवाह परमेश्वर माले, जिल्हा ग्रंथालय कार्यालय लिपिक मगन पाटील, ग्रंथालय कार्यकर्ते प्रमोद वाणी, आडेचे पोलीस पाटील राजपूत, पिंपरीचे पोलीस पाटील जयपाल सिंग गिराशे, लेखक सुरेश मोरे, संघाचे संचालक भरत रोकडे, तालुका तथा स्वागताध्यक्ष श्रवण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रंथालयातील उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार कै आबासाहेब द पाटील तोंडे तालुका शिरपूर वाचनालयास देण्यात आला। तसेच जिल्हा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार शाकुंतल सार्व वाचनालय खर्दे तालुका शिंदखेडा चे अध्यक्ष सुरेश मोरे, जिल्हा उत्कृष्ट महिला सेवक पुरस्कार आडे तालुका शिरपूरचे लोकमान्य टिळक वाचनालयाचे ग्रंथपाल दक्षा गिराशे, जिल्हा उत्कृष्ट पुरुष सेवक पुरस्कार पिंपळणे तालुका साक्रीचे टिळक वाचनालयाचे ग्रंथपाल भूषण कोठावदे मान्यवरांच्या हस्ते आदी प्रमुख जिल्हा ग्रंथालय पुरस्काराचे वितरण करण्यात आले। जिल्हा पुरस्काराचे शाल, ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन करण्यात आले। प्रास्ताविक अविनाश बदाने यांनी केले। सूत्रसंचालन दीपक पाटील व ग्रंथमित्र डॉक्टर राहुल महिरे यांनी आभार प्रदर्शन नरेंद्र महाजन यांनी मानले। अधिवेशन यशस्वीतेसाठी सर्व ग्रंथालय संघाच्या जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी प्रयत्न केले।